वरून खुसखुशीत आणि आतून खूप सुंदर अशी जाळी आलेली आहे अनारसाला। बघा किती छान असे हे अनारसे आज आपण बनवलेले आहेत। नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण दिवाळी स्पेशल साखरेचे अनारसे बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी रेशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे। 1 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत मी, स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर रेशनचे तांदूळ नसतील तर तुम्ही दुसरे कुठलेही जुने तांदूळ घेऊ शकता। तो कोलम किंवा आंबेमोहर तांदळाचा तुम्ही वापर करू शकता, फक्त तांदूळ घेताना जुनाच घ्यायचा आहे। इथे की नाही मी आता तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। तांदूळ मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। रेशनचे तांदूळ असल्यामुळे की नाही 4 ते 5 पाण्याने मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते। आता हे स्वच्छ धुतलेले तांदूळ आहेत ना, तर मी 3 दिवस सलग पाण्यामध्ये भिजत घालणार आहे। फक्त रोज यातलं पाणी चेंज करायचं आहे आपल्याला। रोज सकाळी आधीचं पाणी काढायचं, तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आहे। असं सलग 3 दिवस आपल्याला हे तांदूळ भिजत घालायचे आहेत। तर इथे बघा 3 दिवस मी तांदूळ भिजत घातलेले आहेत। 4थ्या दिवशी बघा इथे सकाळी तांदूळ मी परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। तांदळावरती थोडासा फेस आलेला आहे। आता जे हे पाणी आहे ना, ते मी पूर्ण तांदळातून बाहेर काढणार आहे आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्याने की नाही मी 2 ते 3 वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे, जेणेकरून यातला आंबूसपणा जो आहे ना तो निघून जाईल। आता इथे आपले तांदूळ छान भिजलेले आहेत। आता यातलं पूर्ण पाणी निथळलेलं आहे। मी एक पुरणाची चाळण घेतलेली आहे, त्याच्यावरती तांदूळ काढून ठेवलेला आहे। 5 मिनिटं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे तांदळातलं। आता एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती की नाही आपल्याला तांदूळ सुकायला घालायचे आहेत। इथे बघा पसरून असे मी तांदूळ सुकायला घालते। फॅनच्या हवेखाली की नाही हे तांदूळ मी 20 ते 25 मिनिटं सुकायला घालते मी। हे जे तांदूळ आहेत ना, आपल्याला बिलकुल उन्हामध्ये सुकवायचे नाहीयेत, घरात रूममध्ये सुकवून घ्यायचे आहेत आणि खूप जास्त सुकवायचे नाहीयेत। थोडासा ओलसरपणा कमी झाला की हे आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत। बघा 20 ते 25 मिनिटं मी हे फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलेले आहे। यातला ओलसरपणा पूर्ण कमी झालेला आहे। तुम्हाला जर फॅनच्या हवेखाली हे तांदूळ सुकवायचे नसतील तर 1 तास ते 1.5 तास तुम्ही असेच रूममध्ये सुकवून घेऊ शकता। आता हे तांदूळ बघा आपण बारीक करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे की नाही पिठाची गिरणी असेल ना, तर तुम्ही पिठाच्या गिरणीमध्ये पण हे तांदूळ बारीक करू शकता। पण आता मी हे तांदूळ जे आहेत ना मिक्सरला बारीक करून घेणार आहे। जितकं याचं बारीक पीठ बनवता येईल ना तितकं बारीक पीठ बनवून घ्यायचं आहे। आता इथे मी बघा बारीक चाळणी घेतलेली आहे, सोजीची चाळणी, ज्याने आपण गव्हाचं ज्वारीचं पीठ चाळतो त्यांनी आपल्याला हे जे पीठ आहे ना ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे। एकदम बारीक पीठ बनवायचं आहे आपल्याला। या पिठापासून की नाही मी 2 प्रकारचे पीठ बनवणार आहे। गुळ घालून पीठ बनवणार आहे अनारसाचं आणि साखर घालून। गुळाचे अनारसे कसे बनवायचे त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। गुळाचे आणि साखरेचे अनारसाचं पीठ कसं बनवायचं त्याचाही एक वेगळा डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। इथे बघा जे हे राहिलेलं थोडंसं जाडसर पीठ आहे ना तांदळाचं, ते जे राहिलेलं दुसरं तांदूळ बारीक करताना ना त्यामध्ये मी हे घालून घेणार आहे। सर्व तांदूळ मी बारीक करून घेतलेला आहे। एकदम बारीक, आपल्याला जितकं होईल तितकं बारीक करून घ्यायचं आहे। आपल्या चॅनलवरती की नाही मी सर्व फराळाच्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर नक्की बघा तुम्ही। अगदी तुम्ही जर पहिल्यांदा जरी अनारसे बनवत असाल ना, तर अगदी परफेक्ट असे अनारसे तुम्हाला जमतील याची गॅरंटी मी देते। पण मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही अनारसे बनवा। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा, म्हणजे तुम्हाला कळेल। आता हे सर्व पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता जे चाळलेलं पीठ आहे ना ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर मी 2 पिठं बनवलेले आहेत याचे, त्यामुळे मी त्यातला अर्ध्या पिठाचाच वापर केलेला आहे। एका वाटीच्या साहाय्याने की नाही मी 3 वाटी की नाही हे पीठ मोजून घेतलेलं आहे। वाटी थोडीशी दाबून भरून घेतलेली आहे, खूप जास्तही नाही, अलगद दाबायची। आता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलंय की नाही त्याच वाटीने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे। इथे मी घरातलीच साखर बारीक करून घेतलेली आहे, तुम्ही पिठी साखरेचाही वापर करू शकता। ज्या वाटीने पीठ मोजलं आहे ना त्या वाटीने आपल्याला साखर मोजायची आहे। आता 3 वाटी पीठ आहे, तर इथं 1.5 वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे। तुम्ही साखर घरातली बारीक करून वापरणार असाल ना, तर साखर की नाही चाळूनच घ्यायची आहे आपल्याला। जर तुम्ही पिठी साखरेचा वापर करणारा असाल ना तर डायरेक्ट घातली तरी चालेल, पण आता ही घरातली साखर आहे म्हटल्यावर थोडीशी आपल्याला चाळून घ्यायची आहे। थोडीशी जाडसर साखर असते नाहीतर। तर इथे बघा मी साखर चाळून घेतलेली आहे। इथे आता पिठी साखर आणि जे आपण तांदळाचं पीठ बारीक करून घेतलेलं आहे ना ते मी मिक्स करून घेणार आहे।
हे जे अनारसेचं पीठ आहे ना ते खूप दिवस टिकतं, अगदी 6 महिनेसुद्धा चांगलं राहतं. तर हे मिक्स करून घेणार आहे मी. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि की नाही ह्याचे गोळे तयार करून घेते मी. आपल्याला की नाही हे पीठ जे आहे ना 1-2 दिवस फर्मेंट होण्यासाठी वरतीच ठेवायचं आहे हवाबंद डब्यामध्ये. तुम्हाला जर हे पीठ 4 ते 5 दिवस ठेवायचं असेल ना तरी तुम्ही ठेवू शकता, काही हरकत नाही. भरपूर दिवस हे पीठ टिकतं. आधीच्या काळामध्ये की नाही चांगलं 21 दिवस हे पीठ असंच वरती ठेवायचे. जितकं तुम्ही हे पीठ फर्मेंट करून घ्याल ना तितके आपले अनारसे छान जाळीदार तयार होतात. पण मी 2च दिवस हे पीठ ठेवणार आहे झाकून. 2 दिवस झालेले आहेत बघा. आता की नाही आपण लगेच याचे अनारसे करून घेऊया. जितकं मला पीठ हवं आहे ना तेवढं मी घेते आता काढून. आणि बाकीचं जे पीठ आहे ना राहिलेलं ते हवाबंद डब्यामध्ये आणखी 2 ते 3 दिवस मी असंच वरती ठेवणार आहे. आणि नंतर की नाही हे जे पीठ आहे ना तर मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्येच ठेवायचं आहे नंतर. आणि ज्यावेळेस तुम्हाला अनारसे बनवायचे आहेत ना त्यावेळेस आधी पीठ बाहेर काढायचं, पीठ रूम टेम्परेचरला आणायचं आणि अनारसे बनवायचे. आता बघा मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे, तो की नाही आता मी फोडून घेतलेला आहे बघा. आता हे साखरेचे अनारसे आहेत ना त्यामुळे थोडंसं ड्राय आहे, तर त्यासाठी थोडासा दुधाचा वापर करायचा आहे. अगदी इथं बघा मी सर्वात आधी तर 2च चमचे दूध घातलेलं आहे. खूप जास्त दूध घालायचं नाहीये. इथे मी 3-3.5 चमचेच दूध घेतलेलं होतं. आता दूध घालून की नाही मी आता याला छान असं मळून घेणार आहे. खूप दूध घालावं लागत नाही, खूप कमी दुधाचा वापर करावा लागतो. इथे चमच्यानेच दुधाचा वापर करायचा आहे. एकदम जास्त दूध घालायचं नाही, जसं लागेल तसं दूध घालायचं आहे आपल्याला. बऱ्याच जणांना काय वाटतं ना अनारसे करायचं म्हणजे खरंच खूप अवघड आहे, पण बिलकुल नाही. अनारसे करणं खरंच खूप सोपं आहे. माझी आई मला म्हणायची तुला जर अनारसे जमले ना तर मग तुला दिवाळीचे सगळे फराळाचे पदार्थ जमतील. पण इतके सोपे अनारसे बनवायला आहेत ना तुम्हाला काय सांगू. फक्त जे आपण पिठाचं आणि साखरेचं जे मेजरमेंट घेतो ना ते व्यवस्थित घ्यायचं, म्हणजे अनारसे खूप छान तयार होतात. तर इथे बघा आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. थोडंसं तेलाचा हात लावते मी, नाहीतर पीठ हाताला चिटकतं. ते जे राहिलेलं पीठ आहे ना ते की नाही मी असंच झाकून ठेवलेलं आहे. त्याला फक्त पाण्याचा हात लागू द्यायचा नाही, नाहीतर पिठाला की नाही बुरशी येते. त्यामुळे बिलकुल ओला हात लावायचा नाही आपल्याला पिठाला. आता इथे बघा मी छोटे छोटे गोळे करून घेते. पेड्याच्या थोड्याशा मोठ्या साईजचे गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला अनारसे कुठल्या साईजचे बनवायचे आहेत, छोटे किंवा मोठे, त्यानुसार तुम्ही हे पिठाचे गोळे बनवून घ्या. इथे बघा मी पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. तेलाचा वापर केलेला आहे. हाताला परत एकदा तेल लावून घेतलेलं आहे मी. इथे एक आता पॉलिथिन कट करून घेतलेली आहे मी. पॉलिथिनवरती आपण हे अनारसे बनवणार आहोत. पोळपाटावरती बनवले ना तर चिपकतात. आता एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. हातावरती थोडासा मी गोल राऊंड करून घेतलाय आणि पॉलिथिनवरती की नाही खसखस घालून घेते थोडीशी. आणि बघा मी दाखवल्याप्रमाणे की नाही आपल्याला की नाही आता अनारसं बनवून घ्यायचं आहे. इथे बोटाच्या साह्यानेच मी अनारसं बनवून घेते बघा. असं फक्त आपल्याला फिरवून घ्यायचं आहे 2 बोटाच्या साह्याने. तुमचं जर अनारसाचं पीठ थोडंफार पातळ झालेलं असेल ना तर तुम्ही आणखी दुसरं पीठ ॲड करू शकता त्यामध्ये. तर इथे बघा अलगद असं मी बोटाच्या साह्याने की नाही हे अनारसं बनवून घेते. खूप वेळ लागत नाही, अगदी पटकन हे अनारसे तयार होतात. हे मी अनारसे बनवायच्या आधी की नाही गॅसवरती कढई ठेवून तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालंय की नाही ते बघूयात. एक पिठाचा गोळा घेतलेला आहे छोटासा आणि तेलामध्ये टाकायचा आहे. बघा काही सेकंदामध्येच हा पिठाचा गोळा वरती आलेला आहे, म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे. तेल खूप जास्त गरम नको आहे आपल्याला, मीडियम गरम हवं आहे. आता बघा गॅस बारीक केलेला आहे. बारीक गॅसवरतीच आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहेत. आणि ज्या बाजूला मी खसखस लावलेली आहे ना ती बाजू वरती करायची आहे. लगेच अनारसाला झाऱ्या लावायचं नाही. जोपर्यंत अनारस आपलं फुलून वरती येत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला अनारसाला झारा लावायचा नाही आहे. असं बघा वरून फक्त तेल घालायचं आहे आपल्याला. अनारस आपोआप फुलून वरती आलेला आहे. अनारस की नाही उलट फुलट करायचे नाहीत, एकाच बाजूनी तळायचे आहेत. आणि जी वरची बाजू आहे ना त्याच्यावरती की नाही झाऱ्याने तेल घालायचं आहे बघा. अनारसे तळताना की नाही गॅस बारीकच ठेवायचा आहे, फुल गॅसवरती तळायचे नाहीत अनारसे. इथे बघा असं छान असा कलर आलेला आहे. अनारसही आपले छान तळून तयार आहे. अनारस काढायची घाई करायची नाही, यामध्ये भरपूर तेल असतं. तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि मगच अनारसे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. बघा इथे मी की नाही अनारसे एका पूर्णाच्या चाळणीवरती की नाही काढून घेतलेले आहेत.
अनारसाची जी वरची बाजू होती ना ती खाली करून की नाही आपल्याला हे असे ठेवायचे आहेत, जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते निघून जाईल। तर मस्त असे आपले हे साखरेचे अनारसे तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। बघूनच तुम्हाला कळालं असेल किती छान आपले हे अनारसे तयार झालेले आहेत। व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला दाखवलंच होतं अनारसाला जाळी किती छान एकदम सुंदर आलेली आहे। तर मस्त असे आपले हे साखरेचे अनारसे तयार झालेले आहेत। या दिवाळीला तुम्ही नक्की बनवा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।